सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदिगरे पंचगंगा स्मशानभूमीबद्दल गेले 3-4 दिवस सोशल मीडियामध्ये बातमी होती की स्मशानभूमीमध्ये शेणीचा तुटवडा आहे, प्रेत जाळायला पण या ठिकाणी शेणी नाही। आज एक म्हण आहे, जगावे कुठेही पण मरावे कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीमध्ये। काय झालं की 15 मेला पाऊस चालू झाला आणि ह्या दिवाळी महिन्यापर्यंत पूर्णपणे पाऊस होता। म्हणजे शेणी लावतात त्या शेणी वाळायला लागतात आणि त्याच्यासाठी कडक उन्हाची गरज असते। आता 15-20 दिवस झालं ऊन पडायला लागलेलं आहे, त्यामुळे महापालिकेला ज्या गावातनं शेणी घेतल्या जातात त्या ठिकाणी शेणीच नव्हत्या, त्यामुळे सोशल मीडियामध्ये गैरसमज होत गेले। आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या ह्या पंचगंगा स्मशानभूमीचे आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत चांगल्या पद्धतीने स्मशानभूमीमध्ये काम करतात। आज जर बघत असला तर तिने 60 ते 70 हजार शेणी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि ह्या ठिकाणी ह्या गोडाऊनमध्ये भरलेले आहे। परवा दिवशी एक असाच इन्सिडेंट झाला की ज्यावेळी शेणी नव्हत्या त्यावेळी मयत बॉडी आली होती, पण लोकांना तिने रिक्वेस्ट केली की आपल्या इथे शेणी नाही, आपण अन्यत्र म्हणजे बावडा या साईडला तुम्ही मयत बॉडी नेली तर बरं होईल। कारण कसं असते, ज्यावेळी इथं मयत व्यक्ती होत्या तर त्याचा इथं नोंद करायसाठी 1 तासभर आधी इथं नोंद करायची असत्या, तर डायरेक्ट ह्या ठिकाणी बॉडी आल्यामुळे ह्या लोकांची पण तारांबळ उडाली की आता बॉडी जाळायची तर कशी जाळायची, कारण शेणी नव्हत्या आणि 11th आवरला या शेणी उपलब्ध करू शकत नव्हते। पण ह्यांनी प्रयत्न केले, बाहेर शेणी स्वतः जाऊन टेम्पोतनं घेऊन आलेत आणि त्या बॉडीला दहन दिलं। पण त्यानंतर जे सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या पसरत गेल्या त्या चुकीच्या पद्धतीने पसरत गेल्या, पण तरीही त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आम्हाला फोन केला, आमच्या भागातील अनेक लोकांना फोन केला आणि ह्या शेणी आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। माझी एक विनंती आहे, कोल्हापुरातील ज्या दानशूर व्यक्ती असतील त्यांना ज्या ठिकाणी शेणी ज्या गावामध्ये खेडोपाड्यामध्ये मिळतील त्या आपण जर या महापालिकेला पंचगंगा स्मशानभूमीला उपलब्ध केल्या तर एक चांगली गोष्ट आणि घटना घडेल। आणि दानशूर व्यक्ती आहेत, कायम होळी असू दे किंवा इतर वर्षभर स्मशानभूमीला शेणी दान करत असतात। त्याचबरोबर या आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये एक चांगली बाग पण या ठिकाणी फुलवलेले आहेत, सूचना फलक लावलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांचं या ठिकाणी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये लक्ष आहे। या खरोखर यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच इथनं पुढे ज्या लोकांना शेणी दान करायचे त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो।